नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। या नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं एकदा पुन्हा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आयुष्यमान भारत योजना म्हणजेच गंभीर आजारावरती 5 लाखापर्यंत जो मोफत इलाज केला जातो, ते कार्ड काढण्यासाठी सरकारने फक्त 2018 पूर्वीचा डेटा घेतला होता, जो की आयुष्यमान भारत योजनेमध्ये त्याच लोकांचे कार्ड निघत होते ज्यांचं रेशन कार्ड 2018 सालापूर्वी ऑनलाईन होतं। पण आता तसं राहिलेलं नाही आहे। आता तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असो वा ऑफलाईन असो, किंबहुना रेशन कार्ड नसेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आयुष्यमान भारत हे कार्ड तुम्हाला काढता येणार आहे। तर ते कसं काढायचं हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC सेंटरवरती म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रावरती जावं लागणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही हे कार्ड काढू शकणार आहात। तर संपूर्ण व्हिडिओ बघा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। त्यानंतर ऑपरेटर लॉग इनवर क्लिक करून खाली CSC लॉग इनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या CSC ID मध्ये जो कुठला मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून लॉग इन करायचं आहे। तर मी या ठिकाणी मोबाईलवर आलेला OTP यामध्ये टाकून घेतो आणि OTP टाकल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चर टाकायचं आहे। तर खाली या ठिकाणी कॅप्चर टाकून घेतो आणि अशा पद्धतीनं कॅप्चर टाकल्याच्या नंतर आपलं CSCचं ऑपरेटर पोर्टल जे आहे ते लॉग इन होईल। यासाठी तुमचा CSC ID ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, तरच ही सेवा त्यावरती चालू असेल। त्यानंतर आपल्याला PMJAY ही स्कीम निवडायची। त्याच्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट निवडायचा आपला जो असेल तो। त्यानंतर त्या कुटुंबातलं ज्यांचं आयुष्यमान योजनेमध्ये नाव आहे त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। तर आता ज्यांचं या योजनेमध्ये यापूर्वी नाव आहे कुटुंबातलं, त्या व्यक्तीचा आधार क्रमांक मी या ठिकाणी आता टाकून घेतो आणि आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर समोर सर्च आयकॉनवरती क्लिक करायचे। त्यानंतर या कुटुंबातल्या 3ही सदस्यांची आपल्यासमोर नावं शो होतात। तर ज्या सदस्याच्या अंतर्गत आपण जोडतोय त्यावर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर 3ही सदस्य तुम्हाला या ठिकाणी दिसतील, त्यावर क्लिक करायचं आहे आणि वरती तुम्हाला ॲड फॅमिली मेंबर यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर आलेला असेल। आता आधार OTP बेसवरती मी जोडणार आहे। आता या व्यक्तीने आधार OTP देऊन आपली मान्यता द्यायची की नवीन सदस्य जोडण्यासाठी। आता ह्या व्यक्तीच्या रजिस्टर आधारमध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP जाईल। तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। एक CSC ऑपरेटर जो आहे त्यांच्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल आणि जे बेनिफिशरी आहेत त्यांच्या मोबाईलवरती, ज्यांचं आयुष्यमान योजनेमध्ये यापूर्वी नाव आहे त्यांच्या मोबाईलवर। तर अशा पद्धतीने त्यांची सहमती या ठिकाणी घेतली जाते नाव ॲड करण्यासाठी आणि एक CSC ऑपरेटरच्या मोबाईलवर आलेला SMS असेल तो OTP यामध्ये टाकायचा आहे। व्हेरीफाय केल्याच्या नंतर बघू शकता न्यू मेंबर डिटेल या ठिकाणी मागण्यात आलेले जे नवीन नाव आपल्याला ॲड करायचं आहे त्यांचं आधार कार्ड प्रमाणे नाव आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर मी त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे यामध्ये नाव टाकून घेतो। संपूर्ण माहिती आधार प्रमाणे टाका। नाव टाकल्याच्या नंतर जेंडर जे काही मेल फिमेल जे कोण असतील ते या ठिकाणी निवड करायचे। आता मी या ठिकाणी यांच्या भावाचं नाव जोडतोय। भाऊ, चुलत भाऊ बघू शकता तुम्ही, टुगेदर, हजबंड, मदर, वाईफ आणि खाली ऑदर। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही यामध्ये फॅमिली मेंबर्सची ॲड करून डिटेल जोडू शकता। आता या ठिकाणी त्यांची डेट ऑफ बर्थ जी आधार कार्डवर आहे ती डेट ऑफ बर्थ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची। तर अशा पद्धतीने मी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घेतो, ऑब्लिक टाकून डेट ऑफ बर्थ। अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट ID कार्ड यामध्ये काही नाही निवडलं तरी चालेल।
आता तुम्ही आय डी कार्ड आपण आधार कार्ड या ठिकाणी देणार आहोत, म्हणून आता एंटर आय डी नंबर यामध्ये आधार क्रमांक त्यांचा टाकून घ्यायचा आहे. कोणाचा? ज्यांचं आपण नवीन नाव ॲड करतोय त्यांचा आधार क्रमांक यामध्ये टाकायचा आहे आणि त्यांच्याच एक आधार कार्डची झेरॉक्स आपल्याला स्कॅन करून यामध्ये अपलोड करायची. तर बॅक टू बॅक दोन्ही साईडनं आधारची झेरॉक्स असली पाहिजे, ती यामध्ये अटॅच करायचे. यावर क्लिक करून तुम्ही बघू देखील शकता. क्लिक केल्याच्या नंतर खाली आपल्याला आधार OTP किंवा फिंगर किंवा आयरिश या 2-3 साह्याने तुम्ही आता ॲड करू शकता. तर मी आधार OTP घेतो. या ठिकाणी ज्यांचं नवीन नाव ॲड करतोय त्यांचा आधार क्रमांक यामध्ये टाकायचा आहे. फिंगरप्रिंटच्या माध्यमातून देखील तुम्ही करू शकता जर मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर. तर अशा पद्धतीनं मी आधार क्रमांक त्यांचा टाकून घेतो यामध्ये आणि व्हेरीफाय यावर क्लिक करतो. आता मी बायोमेट्रिकच्या साहाय्यानं त्यांचं नाव ॲड करत आहे. टर्म्स आणि कंडिशन क्लिक करून अलाव करायचं आहे. त्यानंतर त्यांचं बायोमेट्रिक आपल्याला या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे आणि जे CSC ऑपरेटर आहेत त्यांच्या मोबाईलवरती म्हणजे माझ्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे, तो या ठिकाणी मी टाकून घेतो. टाकून घेतल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी आता लाईव्ह त्यांचा फोटो घ्यायचा आहे जो आयुष्यमान भारत कार्डवरती येणार आहे. तर मी आपल्या अलंकापुरी सेवा केंद्रावरती हे नाव ॲड करण्याचं काम करत आहे. तर त्यांना या ठिकाणी मी बसून त्यांचा फोटो घेतो. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीनं त्या व्यक्तीचा फोटो यामध्ये कॅप्चर करायचा आहे आणि प्रोसेड यावरती क्लिक करायचं आहे. आता मॅचिंग स्कोअर 0 जरी आला तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आपण फॅमिली मेंबर ॲड करतोय तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुमचं कार्ड ॲटोमॅटिक तयार केलं जाणार आहे 4 दिवसामध्ये, 3 ते 4 दिवसामध्ये. तर जे नवीन नाव ॲड करतोय त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे आपल्याला आणि त्यांचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करून समोर आपल्याला जो OTP येईल तो OTP टाकायचा आहे, जेणेकरून या आयुष्यमान भारत कार्डाशी त्यांचा मोबाईल क्रमांक हा संलग्न केला जाईल, म्हणजे लिंक केला जाईल. तुम्ही नो ऑप्शन करून देखील फॉर्म भरू शकता, पण मोबाईल क्रमांक लिंक होणार नाही. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला जी त्यांच्या आधार कार्डवरती आहे त्याप्रमाणे टाकून घ्यायचे. आता रिलेशन विथ फॅमिली मेंबर. आता फॅमिली हेड जे आहेत त्यांच्याशी यांचं रिलेशन काय आहे. आता ते यांचे भाऊ आहेत म्हणून आपण या ठिकाणी सन निवडणार आहे. जर पत्नी असेल तर तुम्ही हजबंड निवडू शकता. जे फॅमिली मेंबर आहे ज्यांच्या नावाला लागून आपण ह्यांचं नाव जोडतोय त्यांच्याशी ह्यांचं नातं काय आहे किंवा रेशन कार्डचा जो फॅमिली हेड आहे त्यांच्याशी याचं नातं काय आहे. तर यांच्या भावाच्या याच्यामध्ये यांचं ॲड करतोय. तर चुलत्याच्या नावाने यांचं रेशन कार्ड आहे, तर एक सन म्हणजे मुलगा म्हणून मी यांचं या ठिकाणी टाईप केले. त्यानंतर आधार कार्डप्रमाणे तुमचा पिनकोड यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुमचा जिल्हा जो कोणता असेल तो जिल्हा तुम्ही निवडू शकता. गरजेचं नाही की त्या जिल्ह्यात तुम्ही राहावं, तो जिल्हा तुम्ही दुसराही जिल्हा यामध्ये निवडू शकता. त्यानंतर ग्रामीणमधून आहात का शहरीमधून आहात ते निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं व्हिलेज म्हणजे गाव कोणतं आहे ते गाव यामध्ये आता निवडायचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल झाल्याच्या नंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघू शकता या ठिकाणी एक रेफरन्स नंबर जनरेट होईल. याचा तुम्ही फोटो काढून ठेवा. नाही काढला तरी तुम्ही आधार कार्डवरून सर्च करू शकणार आहात. तर ज्यांचे नावं आयुष्यमान भारत योजनेमध्ये नाही आहेत ते अशा प्रकारे तुम्ही जवळच्या CSC केंद्रावरती आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन आपलं नाव ॲड करू शकणार आहात. तरी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका, आपल्या नातेवाईकांना पाठवायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याचं जरूर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करा. चला तर मित्रांनो, भेटूत पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.